सर, आपल्याला आज समाजरत्न पुरस्कार राष्ट्रीय भ्रष्टाचार समितीतर्फे देण्यात आला. काय शुभेच्छा देणार आहे तुम्ही नागरिकांना आणि काय आवाहन करणार? मी मानव अधिकार महाराष्ट्र अध्यक्ष या नात्याने जे आहे ना, भ्रष्टाचार विरोधी पक्ष यांनी दिलेले, समितीने दिलेले मला जे समाजरत्न पुरस्कार, यांना सर्वात अधिक यांना अभिनंदन करतो की यांनी मला हे दिलं. आणि अशीच समाजसेवा शासनाच्या वतीने किंवा NGOच्या वतीने पब्लिकमध्ये आणि शांतताच्या याच्या पद्धतीने दाखवण्यात यावी. आणि याच्या सगळ्या गोष्टीसाठी माझ्या मनपूर्वक मी याच्या पद्धतीने यांना शुभेच्छा देतो. आणि बाकी जे माझे कार्यकर्ते आहेत त्यांचे सगळं अभिनंदन करतो आणि सर्व मीडियावाल्यांचे बी अभिनंदन करतो. आज तुमचं पूर्ण शिष्टमंडळ येत आलं तर काय प्रेरणा घेणार आहे शिष्टमंडळ या पुरस्काराच्या माध्यमातून? या कार्यक्रमाअंतर्गत आम्ही जे आहे तर याच्यातून काही असेच NGO मार्फत, आमच्या संस्थेमार्फत असे कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न करू. आणि सोशल वर्कमध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये जे आहेत याच्यामध्ये तुमच्या नशाबंदीवरती, बाकीच्या काही त्या गोष्टीवरती आम्ही ते कार्यक्रम राबवू. भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी वाढलेली आहे महाराष्ट्रामध्ये, काय सांगा? गुन्हेगारी वाढलेली आहे. गुन्हेगारी या संदर्भात कमी करण्याचा मी पोलीस प्रशासनाला वगैरे सगळ्याला करून त्यांना सांगितलेलं आहे. तरी पण त्यांचा संयोग आपल्या सगळ्या सहकार्य गावातील नागरिकांना, प्रतिष्ठानचं यांचं जर झालं असेल तर गुन्हेगारीवर आपण नक्कीच आळा घालू. यासाठी आम्ही प्रयत्न करूया. सरकारने जी योजना राबलेली आहे लाडली बहीण, त्याच्या माध्यमातून प्रत्येक SCC सेंटरवर गर्दी व्हायला लागली. पण CSC सेंटरवाले त्यांच्याकडून आम्हीच घेऊन काम करायला लागले. कामगाराला पण फसवणूक चालू आहे. तुमच्या माध्यमातून काय तुम्ही कारवाई करणार याच्या माध्यमातून? याच्यासाठी आम्ही जनजागृती रॅली काढली होती पैठण तालुक्यामध्ये. तर या पोलीस प्रशासनाला सांगितलेलं आहे जे ऑनलाईन सेंटरवर ते यांच्याकडून लूटमार करत आहे आणि हे लाडली बहीण योजनेसारखी यांनी योजना काढली, त्याच्यामध्ये त्यांनी पैसे घेऊ नये अशी पण शासनाने पण निविदा काढलेली आहे. त्याच्यावर आम्ही परिपूर्ण कटिबद्ध त्याच्यावर एक NGO राबवणार आहे. याच्यामध्ये आता भावाला पण द्यायला पाहिजे होतं. लाडली बहीण तर झाली, भावाचा काय विषय आहे त्याच्यामध्ये? भावाचा विषय लाडले भावाला पण लागू करणार आहे, केली नाही अजून, करेल. आता शासनाचं धोरण आहे, त्याच्यावर तर आम्ही काही करू शकत नाही. तुमच्या शिष्टमंडळ मुख्यमंत्र्याला याविषयी भेटून काही चर्चा वगैरे निवेदन देणार आहे? मुख्यमंत्र्याला आम्ही भेटण्याचा प्रयत्न करतोय. त्यांना आज रात्री मेल वगैरे करून आणि शिष्टमंडळ आम्ही ऑटो चालक वगैरे यांच्यामार्फत, ऑटोचे संघटक आहे आमच्या अमीनभाई जामगावकर यांच्यासोबत, सलीमभाई जामगावकर यांच्यासोबत, आणि सगळं मिळून मी शिष्टमंडळ मानव अधिकारचं आणि वाहतूक सेनेचं शिष्टमंडळ मंत्रिमंडळात पोहोचलो. आम्ही लवकरात लवकर याच्यावर कारवाई करण्याचा प्रयत्न. 2 तारखेला मुख्यमंत्र्याचा दौरा आहे औरंगाबाद. का तुमचं शिष्टमंडळ त्यांना भेटणार या संदर्भात? हो, भेटूया. आपलं नाव? माझं नाव शेख इब्राहिम, महाराष्ट्र अध्यक्ष मानव अधिकार न्याय सुरक्षा परिषद. धन्यवाद. देखिए, मुझे बड़ी खुशी और मसरत हो रही है कि मैं पिछले 28 साल से, और इत्तेफाक से जब मैं समाजवादी पार्टी में ज्वाइन हुआ था तो वो जुलाई का ही महीना था और 1995-96 का वो साल था, तब मैं समाजवादी पार्टी से जुड़ा था. तब का दिन है और आज का दिन है. मैं समाजवादी पार्टी में मुसलसल काम कर रहा हूँ और मैं समाजवादी पार्टी के हमारे नेता माननीय आमदार अबू आसिम आज़मी साहब के साथ मैं तब से जुड़ा हूँ. और उनके हाथ कैसे मजबूत हो, महाराष्ट्र में समाजवादी कैसी बुलंद हो, इसके लिए उन्होंने मुझे जहाँ जहाँ पर भी आदेश दिया जाने के लिए, महाराष्ट्र के किसी भी कोने में, मैं 1 मिनट भी नहीं रुकता जब उनका आदेश आता. चाहे नंदुरबार हो, चाहे नागपुर हो, चाहे इधर सोलापुर हो, चाहे इधर जलगांव हो, चाहे किसी भी जगह, मैंने बहुत ईमानदारी से और बहुत मेहनत से समाजवादी पार्टी बढ़ाने का काम किया. और मेरे ये काम की सराहना भ्रष्टाचार निर्मूलन समिति, ख़ास तौर से निर्मूलन समिति के राष्ट्रीय अध्यक्ष साबिर भाई, इन्होंने मुझे मेरे काम की पावती दी है, तो मैं उनका बहुत तहे दिल से शुक्रिया अदा करता हूँ. सर, उस पर लिखा है भ्रष्टाचार मिटाना देश बचाना पुरस्कार को राष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी समिति ने आपको ये पुरस्कार देके सम्मानित किया है, तो क्या शुभकामनाएं देंगे संगठन को आप? मैं तो सबसे पहले ये शुभकामनाएं दूंगा कि मत देख कि गुलशन में गुल आए कि खाक आए, मत देख कि गुलशन में गुल आए कि खाक आए, ये देख कि गुलशन में बाहर कैसी आए. आए साबिर भाई, तू करता चल करता चल करता चल, बस तुम करता चल, मैं ये बोलूँगा. और जहाँ पर भी हम जैसे लोगों की ज़रूरत पड़ेगी, हम हमेशा साबिर भाई के साथ हैं. लेकिन मैं ऐसा समझता हूँ कि साबिर भाई को हमारी ज़रूरत नहीं पड़ती है. वो अपने बलबूते पे करते हैं, अपने परिवार के साथ, अपने दोस्तों के साथ, अपने संगठन के साथ
ये काम करते हैं। मैं भी उनको पिछले 20-25 सालों से देख रहा हूँ, बड़े बेबाक तरीके से वो अपना काम कर रहे हैं और उनकी जो ये संगठन है बहुत सही तरीके से काम कर रही है। आपका नाम? डॉक्टर शेख अब्दुल रऊफ, प्रदेश महासचिव समाजवादी पार्टी। धन्यवाद। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.